डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे माननीय महासंचालक, अधिकारी व कर्मचारी, आजचे प्रमुख वक्ते, सर्व समता दूत आणि नागरिकांचे सहर्ष स्वागत। समता, सामाजिक न्याय व बंधुत्वासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे वितरित करण्यात आलेल्या लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मयातील मला भावलेल्या संपादकीय 4 ओळी। एखाद्या परिसरातून जाताना डोळ्याला गुलाबाचे दर्शन घडावे आणि भावलेला गुलाब काट्याच्या फांद्या बाजूला सारून देठाचा तोडलेला गुलाब हा कुणाच्या केसात माळायचा की कुणा देवाला व्हायचा की कुणाच्या छातीवर ठेवायचा, हे गुलाब ज्याच्या हातात आहे त्याने ठरवायचे। असे गुलाबासारखे लेखक आम्ही साहित्य संमेलनातून शोधले पाहिजेत। अण्णांचे साहित्य अंगणातल्या पारिजातकासारखे आहे। भल्या पहाटे अंगणात पारिजातकाने आपली फुलांची ओंजळ रीती करायची, तसं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचं दालन इथल्या मराठी माणसाला खुलं केलं आहे। अण्णा चिराग नगरीत असू अगर वाटेगावला असू, भल्या पहाटे सूर्य कलंडला की तांबडे फुटते, तसे अण्णांची प्रतिभा प्रेमाशी दुःखाशी सलगी करू लागली की अंतःकरणातून शब्दांचे उमाळे फुटतात। फांदीला पालवी फुटावी आणि शब्दांचेच शस्त्र व्हावे, असेच अण्णाभाऊंचे साहित्य आहे। अशा प्रतिभेच्या टाकातून अक्षर साहित्याची निर्मिती झाली, ती लोककल्याणासाठीच। अशा लोकसाहित्यिकाच्या जयंतीची सुरुवातही आज आपण लोकशाहीच्या संविधानाचे प्रतिबिंब असणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेने करणार आहोत। तरी सर्व उपस्थितांना मी विनंती करेल की आपण सावधान स्थितीमध्ये आपापल्या जागी उठून उभे राहायचे आहे। भारताचे संविधान प्रास्ताविका। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय भारत, जय संविधान। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे। प्रास्ताविक माननीय श्री उमेश घुले, निबंधक बार्टी पुणे। सूत्रसंचालन श्री सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक बार्टी पुणे। प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर महादेव रोकडे, मराठी विभाग प्रमुख, टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे। आणि समारोप श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक बार्टी पुणे। जग बदल घालून घाव, सांगूनी गेले मज भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडूनी निगबाहेरी घे बिनीवरती घाव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर जहाले साव. ठरवून आम्हा हीन अवमानित, जन्मोजन्मी करूने अंकित. जिने लादून वर अवमानित, निर्मून हा भेदभाव. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी जलबा पुढती. नव महाराष्ट्रा निर्मून जगती, करी प्रगट निज नाव. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे काव्यरत्न. अन्यायाविरुद्ध उसळून न भिणारी आणि मातीशी इमान राखणारी पात्रे अण्णाभाऊंनी रेखाटलेली आहेत. जुलमाचे सांगा कारण, मग खुशाल द्यावे मरण. आगळीक नाही आमची, हे रचलय तुमचं सरण. असाच अण्णांच्या साहित्यातील व्यक्तिरेखेचा बाणा होता. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे निर्विवाद सत्य मांडण्याची आणि उपाशी स्वातंत्र्य नाकारण्याची हिंमतही अण्णांच्याच लेखणीतून पाहायला मिळते. माणुसकीचा ध्यास घेणारे हे व्यक्तिमत्व मराठी साहित्याला समृद्ध करणारी निर्मिती करते. कथा, कादंबरी, नाट्यलेखन, पोवाडे अशा वेगवेगळ्या लेखन प्रकारांत अण्णाभाऊंनी साहित्य निर्माण करून ठेवलेले आहे. अशा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत ऑनलाईन जयंती महोत्सव कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर नागरिकांचे हार्दिक स्वागत. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व नागरिकांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धम्मज्योती गजभिये सर, महासंचालक बार्टी पुणे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी विनंती करतो. श्री आवाज येतोय सर्वांना? श्री थोरात साहेब यांनी जे विषय मांडला त्याला मी अनुमोदन देतो. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय निबंधक श्री उमेश भुले सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम थोर साहित्यिक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने आयोजित या ऑनलाईन जयंती महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय श्री धम्मज्योती गजभिये सर, महासंचालक बार्टी पुणे, त्याचप्रमाणे आजच्या या जयंती सोहळ्याचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर महादेव रोकडे सर, त्याचप्रमाणे बार्टी संस्थेतील सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी, त्याचप्रमाणे ऑनलाईनद्वारे उपस्थित असणारे सर्व नागरिक बंधू भगिनी यांचं मी संस्थेच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. खरं तर आजच्या या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण हा जयंती सोहळा जो आहे ते ऑनलाईन स्वरूपामध्ये साजरा करत आहोत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज आपण 101वी जयंती महोत्सव साजरा करीत असताना अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधनाचं, समाजातील वंचित दुर्बल घटकांसाठीचे वास्तववादी चित्रण तत्कालीन परिस्थितीमध्ये मांडलेले होते. आणि खरं तर त्यांच्या या विचारातून ही संस्था कार्यरत आहे आणि यापुढेही अधिकाधिक
प्रभावीपणे हे काम संस्थेच्या माध्यमातून पुढे कार्यरत राहील. अण्णाभाऊंनी समाजातील ज्या वंचित दुर्बल घटकांचे चित्रण मांडत असताना त्या तत्कालीन परिस्थिती जी होती त्याच्यामध्ये त्यांच्यावर जे काही या विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यावर समाज प्रबोधन होणं गरजेचं होतं. समाजातील जे काही रूढी चाली परंपरा ज्या आहेत याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन व्हावं आणि त्यांनी आपल्या या लेखणीच्या माध्यमातून हे सर्व परिवर्तन करण्याचं काम केलं. भारती संस्था ही याच पद्धतीने विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम असतील, योजना असतील या राबवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करत आहोत. हे करत असताना समाजातील तळागाळातील वंचित जो घटक आहे त्यांच्यापर्यंत विविध प्रकारच्या कार्यक्रम उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक आपण हा जो त्यांची विचारधारा आहे ती पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि ते करण्याचं काम संस्था या ठिकाणी करत आहे. खरं तर आजचा जो विषय आहे तो या ठिकाणी आपले जे प्रमुख वक्ते आहेत रोकडे सर त्यांचा पुढे आपल्याला परिचय होणारच आहे. तर ते त्यांचा जो विषय आहे की समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि आजची परिस्थिती जी आहे ती त्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठेंचे विचार, तत्कालीन परिस्थितीत काय होते याविषयी ते सविस्तर आपल्याला विवेचन करणार आहेत. आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी या महोत्सवामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांचे विचार आपण ऐकले पाहिजे. विवेचन त्या माध्यमातून ते आपल्यासमोर मांडणार आहेत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त बार्टी येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त बार्टी येथे ऑनलाईन पद्धतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर महादेव काळूराम रोकडे सर यांचा संक्षिप्त परिचय. डॉक्टर रोकडे सर हे सहयोगी प्राध्यापक तथा मराठी विभाग प्रमुख म्हणून टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे येथे कार्यरत आहेत. सोबतच त्यांचा कवी, लेखक, वक्ता, मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही नावलौकिक आहे. विविध विषयांवर महाराष्ट्रभर त्यांची व्याख्याने होत असतात. गेल्या 30 वर्षांपासून आदिवासी समाजासाठी ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत आणि आदिवासी समाजाकरिता चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रबोधन शिबिरांचे आयोजन ते करत असतात. साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रात त्यांचा स्वैरसंचार आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. त्याबरोबरच डॉक्टर रोकडे सर हे सर्वस्पर्शी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सव समितीवर ते महाराष्ट्र समन्वयक म्हणूनही कार्य करत आहेत. सामाजिक सुरक्षितता विभाग पिंपरी चिंचवड शहराचे ते अध्यक्ष आहेत. पत्रकारितेतही इंटरनॅशनल प्रेसमधून ते आपला ठसा उमटवत आहेत. सोबतच आदिम संघर्ष या त्रैमासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत. आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्याचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कमिशनवर ते सदस्य आहेत. त्या अनुषंगानेच शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना 2020 मध्ये प्राप्त झालेला आहे. गुजरात सरकारचा दी बेस्ट सोशल वर्कर राष्ट्रीय पुरस्कार वडोदरा या ठिकाणी त्यांना 2020 मध्ये प्राप्त झालेला आहे. मॅन ऑफ द इयर अवॉर्ड हा इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर म्हणजेच जागतिक पातळीवर कवी म्हणून त्यांची नोंद आहे. नवी दिल्ली या ठिकाणचा बेस्ट सिटीजन्स अवॉर्ड कोरोना योद्धा
पुणे पोलीस सन्मान 2007, राष्ट्रीय मानवी कल्याण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न पुरस्कार 2011, राष्ट्रीय भीमरत्न पुरस्कार, भारतीय एकात्मता राष्ट्रीय फेलोशिप 2013, महाराष्ट्र सुवर्ण गौरव पुरस्कार 2012, पुणे भूषण पुरस्कार 2012, आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे महानगरपालिका, आदर्श शिक्षक पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे, ग दि मा काव्य पुरस्कार पुणे, कवी सुधांशु काव्य पुरस्कार औदुंबर जिल्हा सांगली, शब्दरत्न पुरस्कार लातूर, ICS पुरस्कार स्वामी विवेकानंद संस्कार रत्न पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, कोळी भूषण पुरस्कार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत असे माननीय प्राध्यापक डॉक्टर रोकडे सर हे आज आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची समता, बंधुता, स्वातंत्र्य याविषयीचे विचार आणि आजची परिस्थिती या विषयावर प्राध्यापक रोकडे सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे ही विनंती. व्याख्यानापूर्वी आपल्या वक्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे कविवर्य स्नेही श्री दशरथ शिंदे हे अहमदनगर येथून कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या जयंतीनिमित्त आपल्या काव्यपंक्ती सर्व उपस्थितांना आपल्या आवाजातून ऐकवाव्यात. श्री रोकडे सर, शिंदे सर जॉईन झालेले आहेत का? सर, आपला माईक अनम्यूट करा. सर, तुमचा आवाज येत नाहीये, अनम्यूट करा. सर, अनम्यूट करा. हॅलो. हो, येतोय सर. सर, बोला आता. हॅलो. हो हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय आवाज. दशरथ शिंदे, अहमदनगर. हो सर, बोला. जागतिक दर्जाचे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आयोजित जयंती महोत्सवामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्टीचे महासंचालक माननीय धम्मज्योती गजभिये आणि आमचे मार्गदर्शक आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर करायचे आहेत. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं गीत जगबदल घालून सांगून गेले मला भीमराव हे आपल्या पुढे सादर करीत आहे. मला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सुरुवात करतो. जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. अंग धाडून निघ बाहेरी, अंग धाडून निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव. जगबदल
घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, मगराने जणू माणिक गिळले. चोर जाहले साव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. ठरवून आम्हा ही नकलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित. जिणे लागुनी वर अवमानित, जिणे लागुनी वर अवमानित. निर्मून हा भेदभाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. नव महाराष्ट्र निर्मून जगती, नव महाराष्ट्र निर्मून जगती. प्रकट करी निज नाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. धन्यवाद. कविराज दशरथ शिंदे. कविराज दशरथ शिंदे अहमदनगर यांनी आताच आपल्या समोर जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव ही अण्णाभाऊची जी घोषणा आहे आणि जी घोषणा समोर ठेवूनच ज्या लोकसाहित्यिकानं संपूर्ण आपलं आयुष्य वंचितांच्या, दीनदलितांच्या, बहुजन समाजामधल्या सगळ्या लोकांसाठी जे वेचलं आणि आपल्या साहित्यातून ही बाबासाहेबांची कृती उक्तीत आणली, त्या दशरथ शिंदे यांनी आत्ताच ज्या अण्णाभाऊंचं गीत आपणासमोर ठेवलं, त्या दशरथ शिंदेचे हार्दिक आभार, त्यांना धन्यवाद. आज आपण जगद्विख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 101वी जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करीत आहोत. आणि या निमित्तानं या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला काही मर्यादा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हे सगळे कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक उत्साहानं होत असतात, परंतु तरीही आज आपण या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं, आपण सगळे टेक्नॉसॅव्ही झाल्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अण्णाभाऊंना या निमित्तानं आज आदरांजली वाहत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, ज्येष्ठ अभ्यासक, मार्गदर्शक आदरणीय गजभिये साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी प्रास्ताविक केलं ते बार्टीचे निबंधक माननीय उमेश भुले साहेब, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी आणि ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे सूत्र संवादन केलेलं आहे, करत आहेत, ते मित्रवर्य माननीय सुमेध थोरात, त्याचबरोबर बार्टीचा सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, आपणाला विनम्र धन्यवाद देऊन मी आज आपणासमोर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समग्र आढावा माझ्या बुद्धीला जेवढा पेलेल त्या पद्धतीचा मी आपणासमोर घेत आहे. मी प्रारंभी हे विशेषत्वाने नमूद करतो की मी एक मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून अण्णाभाऊंचा अभ्यास केलेला आहे. अतिशोक्ती नाही, जे खरं आहे तेच की इयत्ता 12वी मध्ये अण्णाभाऊ साठे भेटले. 1985, 84, 85च्या दरम्यान
इयत्ता 12वी मध्ये असताना 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समोर प्राध्यापक शिकवत होते, ती कथा होती स्मशानातलं सोनं. खेड्यातला एक गरीब विद्यार्थी, कुठल्याही पद्धतीचा चेहरा नसलेला असा एक विद्यार्थी, मी मागे बसून स्मशानातलं सोनं ही कथा अनुभवत होतो. जे कथा शिकवत होते ते आजही मराठीच्या आघाडीचे साहित्यिक आहेत, सातारा परिसरातलेच प्राध्यापक व बोधे, ते आम्हाला शिकवत होते. आणि अण्णाभाऊंच्या स्मशानातलं सोनामधला भीमा आमच्या नजरेसमोर उभा होता. भीमाचं आयुष्य आणि माझं आयुष्य समांतर, आणि त्या पद्धतीनं कथा आतमध्ये जात राहिली, खोलवर जात राहिली. आणि मला नम्रपणे सांगावंसं वाटतं इतक्या वर्षानंतर की आयुष्यात प्रथम अभ्यासक्रमाच्या बाहेरचं जे ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, ते प्रथम साहित्यिक अण्णाभाऊ साठे. त्यानंतर फकीरा कादंबरी वाचनात आली आणि त्यानंतर अण्णाभाऊंचं साहित्य झपाटल्यासारखं वाचून काढलं. सुदैवानं अण्णाभाऊ साठेंची फकीरा मी BA ला असताना अभ्यासक्रमात होती, तीही प्राध्यापक बोधेंनीच मला शिकवली. गेल्या 2-3 वर्षापूर्वी, गेल्या वर्षी नव्यानं गेली 3 वर्ष पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फकीरा शिकवतोय. आणि त्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास होतोच आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावर मनापासून प्रेम करणारा मी, त्यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारा मी आपल्याला नम्रपणे एक सांगू इच्छितो की मी एक साधा अभ्यासक आहे, मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. आज या कार्यक्रमात गजभिये साहेबांच्या अध्यक्षतेखाली तमाम महाराष्ट्रातले शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम होत असल्यामुळे अत्यंत अभ्यासक, अत्यंत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक, दिग्गज साहित्यिक, मान्यवर, अधिकारी, प्राध्यापक, कार्यकर्ते, अभ्यासक या कार्यक्रमात जॉईन झालेले आहे. आणि त्यामुळं फार जबाबदारीनं मी माझी मांडणी करणार आहे. खरं तर अण्णाभाऊंच्यावर आज हे सगळं सादर करताना अण्णाभाऊंच्यावर बोलणारे, अण्णाभाऊंच्यावर लिहिणारे प्रचंड वक्ते महाराष्ट्रात आहेत. माझं भाग्य की मला अण्णाभाऊंच्या साहित्याचा ज्यांनी अभ्यास केला ते आदरणीय डॉक्टर बाबूराव गुरव सर यांचा सहवास लाभला. आणि बाबूराव गुरव यांनी जो साहित्याचा अभ्यास केला त्यानंतर मी बाबूराव बागुलांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे दुसरे अभ्यासक, पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे यांनी साहित्य अकादमी मधून अण्णाभाऊंचं साहित्य आणलं, इंग्रजी आणि मराठीतून आणलं. त्याच्यानंतर खूप अभ्यासक लिहित आहेत, भालट हाणगे म्हणून आहेत, ते लिहित आहेत. त्याच्यानंतर अलीकडच्या काळात नुकताच ज्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे, अण्णाभाऊ साठे कार्य, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व, ते चित्रपट दिग्दर्शक, साहित्यिक सुरेश पाटोळे यांचाही 1200 पानाचा फार मोठा विस्तृत अशा प्रकारचा अण्णाभाऊंच्या साहित्याचा पट सांगणारा असा तो निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं करत असताना मी आपणासमोर नम्रपणे नमूद करतो की छान पद्धतीची मांडणी करणार आहे, अगदी सरळ मांडणी करणार आहे. कुठल्याही प्रकारचा वैचारिक वाद निर्माण होऊ नये, माझी प्रामाणिक भावना आहे. जे मी आपणासमोर मांडणी करणार आहे ती माझी मत आहेत. ज्या पद्धतीनं मला अण्णाभाऊ भावलेले आहेत, ज्या पद्धतीनं बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांती ज्योती महात्मा फुले, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या महापुरुषांना समोर ठेवून अण्णाभाऊ लेखन करत गेले. आणि समाजातले दीन, दलित, शोषित, वंचित आणि बहुजन यांच्यासाठी त्यांनी साहित्याचं दालन खुलं केलं. त्या अण्णाभाऊंच्या संदर्भात मी आपली मांडणी करेन. हे सगळं करत असताना मला एक जो विषय दिला की आजची परिस्थिती, बोलता बोलता थोडासा परखटपणा येईल, मला फार, मी जबाबदारीनं बोलणार आहे. कृपया आज अण्णाभाऊंची जयंती साजरी करताना महापुरुषांच्या संदर्भात बोलत असताना फार जबाबदारीनं बोलावं लागतं. आणि जेव्हा महापुरुष
महापुरुषांच्या संदर्भात आपण बोलतो तेव्हा हे सगळे महापुरुष जातीच्या पलीकडे गेलेले असतात आणि आपण मात्र आपल्या मनात कुठेतरी अमुक महापुरुष अमुक जातीचा या अंगानं कुठेतरी बघून स्वतःला संकुचित जे करून घेतलेले त्यावर मी सगळ्यात शेवटी आपल्याशी चर्चा करणारच आहे. खर तर हे सगळं करत असताना मी एक साहित्याचा प्राध्यापक, अभ्यासक आणि अभ्यास करत असताना कुठल्याही साहित्यिकाचा किंवा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करत असताना ती व्यक्ती कुठे जन्माला आली, कुठे वाढली, ती कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पर्यावरणात मोठी झाली, अगदी छोट्या छोटी गोष्टी असतात की ती ग्रामीण भागात वाढली की शहरात वाढली, त्याच्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षक कोणते भेटले, ती व्यक्ती गरीब घरात जन्माला आली की श्रीमंत घरात जन्माला आली, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्यावर या सगळ्या समाजाचा कशा पद्धतीचा परिणाम झाला आणि हे करत करत एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत जातं, त्याच्यावरचे संस्कार विकसित होत जातात आणि त्याच पद्धतीनं आज आपल्याला अण्णाभाऊच्या एकूण साहित्याचा अभ्यास करत असताना त्या पद्धतीनं विचार करावा लागेल. एकूणच साहित्य, कला, संस्कृती ही मानवी जीवनाची विविध रूप आहे. समाज जीवनाच्या उदरातून साहित्याचा, कलेचा जन्म होत असतो. मराठी साहित्य ही याला अपवाद नाही. महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक संचित म्हणजे मराठी साहित्य होते. या मराठी साहित्याने महाराष्ट्राच्या छातीवरील अनेक खुणा आपल्या हृदयात, स्पंदनात जपून ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील शौर्य, पराक्रम, महाराष्ट्राच्या हृदयातील सौंदर्यच जणू मराठी साहित्यातून शब्दरूप घेऊन आविष्कृत झालेलं आहे. मित्रांनो, मला अण्णाभाऊंच्या बद्दल बोलताना ही जी संधी मिळाली आहे ती संधी मी माझं भाग्य हा शब्द मी वापरणार नाही, आपण सगळे पुरोगामी विचाराचे, परंतु संधी हा शब्द आपण वापरूया. ही संधी जी आपण दिलीत त्याबद्दल मी आपल्या ऋणात खरंच राहायला आवडेल. आज मी बोलताना कुठे चुकलो तर मला माफ करा. एक सांगतो सुरुवातीला की आपण सगळी बाबासाहेबांची लेकरं आहोत. बाबासाहेबांची लेकरं आहोत आपण सगळे. आणि एखादं मूल आपल्या बापाचं कौतुक करत असताना, आपल्या बापाची स्तुती करत असताना त्याचे जे बुबडे बोल असतात ते बोल थोडे इकडे तिकडे झाले तरी बापानं ते दुर्लक्षित करून त्याचा कौतुकाने पापा घ्यावा, अशा पद्धतीची माझी भूमिका आज या सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आहे. आपल्याला माहितच आहे की अण्णाभाऊ साठे यांना साहित्याचं लहानपणापासून आकर्षण होतं आणि अण्णाभाऊ साठेंचा एकूण जीवनपट मी फार तपशिलात जाणार नाही, अण्णाभाऊ साठेंचा जन्म वगैरे या तपशिलात जाणार नाही, आपण सगळेच अभ्यासक आहोत. परंतु सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव परिसरातल्या एका छोट्या गावातला हा अण्णाभाऊ एक बंडखोर आणि क्रांतिकारक असं व्यक्तिमत्व म्हणून साहित्यात त्यांचा वेगळा उल्लेख होतो. सर धोपटपणे लिहिणारे साहित्यिक भरपूर आहेत. आमच्या साहित्यामध्ये कलावाद आणि जीवनवाद असे दोन एक वाद होते. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला. कलेसाठी लिहिणारे मराठी साहित्यात खूप होते, परंतु ज्यांनी काळजाला हात घातला, ज्यांचं साहित्य वाचत असताना डोळ्यातून आसू आली आणि आपल्याला वाटत होतं की अरे हे साहित्य म्हणजे माझ्या जीवनाशी समांतर जाणारं कुठेतरी आहे, ते साहित्य काळजाला जे भिडलं ते खरं साहित्य. अण्णाभाऊंचं साहित्य नेमकं याच पठडीत येतं. आणि म्हणून मराठी साहित्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणून अण्णाभाऊंच्या एकूण साहित्याचा आढावा घेत असताना आपल्याला हे सांगावं लागेल की अण्णाभाऊ साठे यांना साहित्याचं प्रचंड अशा प्रकारचं आकर्षण होतं. साहित्यिक म्हणून त्यांची कामगिरी मोठीच आहे, परंतु केवळ बहुजन समाजातला हा साहित्यिक म्हणून आज आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की जागतिक कीर्तीचा हा कलावंत लेखक साहित्यिक ज्याने स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला, ज्या माणसाने वाटेगाव पासून मुंबईपर्यंत मजल दरमजल करीत पायाला अनवाणी पायाने मुंबई गाठली, उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये
अनेक लहानसहान प्रकारची कामं केली. त्याच माणसाला या सगळ्या साहित्याच्या जोरावर, आपल्या लेखनाच्या जोरावर, आपल्या वैचारिक एका भूमिकेमुळे रशियाला जाण्याची संधी मिळाली. माझा रशियाचा प्रवास हे अण्णाभाऊंचं चरित्र आवर्जून प्रत्येकानं वाचण्यासारखं आहे. आज अभिमान वाटावा अशी सगळी परिस्थिती आहे. अण्णाभाऊंनी रशियाची स्थिती आणि भारताची स्थिती याचं वर्णन माझा प्रवास, रशियाचा प्रवास यामध्ये केलेला आहे. कुठेतरी हे सगळं सांगत असताना आपल्याला अण्णाभाऊ साठे हे साठोत्तर काळातील एक प्रभावी व्यक्तिमत्व होतं हे सांगावं लागेल. एकूण साहित्याचा अभ्यास करत असताना आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी सांगत असतो, हे वर्गातलं व्याख्यान नाही. इथं मला अभ्यासकांसमोर मांडणी करत असताना एक सांगायचं की 1940 नंतरच्या मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. 1940 नंतर मराठी साहित्याचा विविध अंगानं विकास होत गेला. मग नवकविता, नवकथा, नवकादंबरीचा उदय याच काळात झालेला आहे. अनेक नवे लेखक, अनेक नवे कवी स्वतःचा एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून साहित्याच्या प्रांतामध्ये आपली वाट चाचपडत असतानाच अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी उदय आपल्याला झालेला दिसतो. साहित्याच्या विकास प्रक्रियेमध्ये एक लेखक, एक संवेदनशील कार्यकर्ता आणि एक कवी म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं मोलाचं योगदान साहित्यातून आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. शोषितांचं जगणं, त्यातील दाहकता आणि ते दाहक वेदनादायी जगणं बदलण्यासाठी लागणारा विद्रोहात्मक संघर्ष घेऊन अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला समोर आलेलं दिसतं. अण्णाभाऊंचं साहित्य हे शोषितांच्या व्यथा वेदना घेऊन येणारं साहित्य आहे. सामाजिक परिवर्तनाचा ध्यास ही अण्णाभाऊंच्या साहित्य लेखनामागील मुख्य प्रेरणा आहे. आणि तीच प्रेरणा त्यांच्या साहित्यामागे असल्यामुळे त्यांच्या साहित्यातून व्यक्त होणाऱ्या विद्रोही जाणीवा परंपरागत समाज व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आहेत. समाजातील शोषणाचा, अन्याय अत्याचाराचा धिक्कार आणि समतेचा, ममतेचा स्वीकार त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. अर्थातच शोषणावर उभी असलेली जी समाज व्यवस्था आहे त्यांना समतेच्या, न्यायाच्या तत्वावर उभी करावयाची होती. आणि मग स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही बाबासाहेबांनी जी सांगितलेली चतुसूत्री आहे, ही चतुसूत्री सगळी निर्माण करत असताना आपोआपच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात विद्रोह आला. फकीराच्या रूपानं तो आपल्याला दिसलेलाच आहे. आणि मग या शोषणाच्या आधारावर उभी असलेली ही जी समाज व्यवस्था त्यांना समतेच्या, न्यायाच्या तत्वावर उभी करायची म्हणून समाज परिवर्तनाचा ध्यास हा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा पाया म्हणून आपण त्याकडे पाहणार आहोत. अण्णाभाऊ साठे ही एक व्यक्ती नव्हती. अण्णाभाऊ साठे हा एक काळ होता ज्या काळामध्ये आम्हाला फुलपाखरांच्या कविता, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, अशा प्रकारच्या कविता तुम्ही आम्ही सगळ्यांनी, जे जुने आहेत, जे 50-55 या समकालीन आहेत, त्यामध्ये सगळ्यांनी या कविता अभ्यासलेल्याच आहेत. परंतु एक काळ आला, माझ्यासारख्या गरीब परिस्थितीतल्या मुलाला योग्य वेळी अभ्यासाच्या निमित्तानं बाबूराव बागुल भेटले. पहिली कथा सूड बाबूराव बागुलांची, म्हणजे फकीरा वाचली, नंतर बाबूराव बागुल भेटले, नंतर नारायण सुर्वे भेटले, माझं विद्यापीठ वाचत गेलो. नंतरच्या काळात हमो मराठे पुणे विद्यापीठात अभ्यास करत असताना पोटात भूक लागलेली असताना एक हमो मराठेसारख्या साहित्यिकाची निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही कादंबरी वाचलेली. अशा पोटात भूक, व्यथा, वेदना, गरिबी, दारिद्र्य हे सगळं घेऊन वाढलेली आमची पिढी अण्णाभाऊ साठेंच्या कसदार लेखणीमुळे
कुठेतरी साहित्याकडे ओढली गेली. शिकलो आम्ही, अनेक हाल अपेष्टा सोसत शिकलो. एकच कळलं होतं की पलीकडे आपल्याला नक्कीच उद्याचा सूर्य आपल्यासाठीच प्रकाशमान होणार आहे. आणि त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाटचाल कुठेतरी या सगळ्या महापुरुषांनी दाखवली, अण्णाभाऊ साठेंनी दाखवली. आणि म्हणून एखाद्या व्यक्तिमत्वाला काळ घडवतो. अण्णाभाऊ साठेंचा जो कालखंड आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंड, नंतर स्वातंत्र्योत्तर कालखंड, अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य पाहिलेलं आहे. मुंबईला गेल्यानंतर अनेक प्रकारची कामं केली. परंतु हे सगळं करत असताना अण्णाभाऊंच्या मधला हा साहित्यिक, हे सगळं गरिबी, दारिद्र्य, श्रीमंती आणि गरिबी यांच्यातला भेद ठळकपणे त्यांच्या नजरेला लक्षात येत असताना मग त्यांनी ज्या पद्धतीनं ती मुंबईची लावणी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, आज अनेक साहित्य संमेलनामध्ये आमच्यासारखे बहुजन प्राध्यापक आमच्या विद्यार्थ्यांना आवर्जून ती माझी मैना आम्ही म्हणायला लावत असतो. अनेक प्रकारचे साहित्यिक अण्णाभाऊंच्या साहित्याने घडले. म्हणजे प्रचंड अशा प्रकारचं कथा वाङ्मय, कादंबरी वाङ्मय, त्याच्यानंतर पोवाडे, कवने, जलसे, वगनाट्य, अनेक प्रकारचं असं प्रचंड असं साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या नावावर आहे. अण्णाभाऊ साठेंच्या काळात तमाशाला बंदी आलेली होती. आणि मग अण्णाभाऊ साठे सारख्या साहित्यिकाने अत्यंत खुबीनं लोकनाट्य तमाशाचं वगनाट्य केलं. आणि मग अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीनं ही जी वगनाट्य लिहिलेली आहेत ती सगळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना विद्रोह हा त्या सगळ्या साहित्याच्या मुळाशी आहे. आणि शेवटी परिवर्तनाला सामोरं जात असताना, परिवर्तनाचा झेंडा खांद्यावर घेत असताना शेवटी आपल्याला या विद्रोहाला सामोरं जावंच लागतं, विद्रोहाला जवळ करावंच. आणि हा विद्रोह अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा मुख्य अशा प्रकारचा कणा आहे. आणि हाच कणा नेमका आज आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामुळे कुठेतरी अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या कथांमध्ये, कवितेमध्ये, कादंबरीमध्ये, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची एकूण कवनं, समग्र साहित्यामध्ये आपल्याला हा बहुजन समाजातला एक नायक, नायिका या पद्धतीच्या भेटलेल्या आहेत. परंतु हे जे गरिबी आहे, दारिद्र्य आहे, शोषणाच्या मुळाशी प्रस्थापित झालेली आपली एकूण समाज व्यवस्था आणि त्याच्यामध्ये परंपरेनं चालत आलेली एक प्रकारची अशी ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला मुळापासून हादरा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलं की जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. मला इथं सांगायला थोडासा, खरं तर ते शेवटी मला बोलायचंय, परंतु एखाद्या साहित्याचा अभ्यास करत असताना ते साहित्य आपल्याला आनंद देत. आणि त्यामुळे तो साहित्यिक कोणत्या जातीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे पाहणं उचित नाही. धर्म, जात, प्रांत, भेद याच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि समग्र मानव जातीचं कल्याण व्हावं, हा साहित्यिकाचा दृष्टिकोन महत्वाचा. आणि त्यातून बंधुत्वाची जाणीव, मानवतेची भूमिका, मानवतावादी भूमिका घेऊन अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिले. मात्र आम्हाला दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंना आजही समजून घेता आलं नाही. दुर्दैव आहे, खरं सांगतो. म्हणजे एक छानशी कविता आहे, आम्ही आमच्या सगळ्या साहित्यिकांना जाती धर्मामध्ये तोललं, जाती जातीमध्ये कोंडलं आणि मग बाबासाहेब बौद्धांचे, अण्णाभाऊ मातंगांचे अशा पद्धतीचं काहीतरी झालं. मला या ठिकाणी कुसुमाग्रज यांची एक कविता आठवते. फार उपरोध कुसुमाग्रजांनी त्या कवितेत, सुदैवानं तीही कविता मला MA ला अभ्यासक्रमात होती. अत्यंत ताकदीचं साहित्य आम्हाला अभ्यासक्रमात वाचायला मिळालं. कविता आपल्यासमोर
सांगायची मुद्दामून झालं तर नेमकी हीच परिस्थिती आज आपण अनुभवतो. आजची परिस्थिती तीच आहे. प्रत्येकाने एक सवते सुभे निर्माण केलेले आहेत. प्रत्येकानं महापुरुषांना जाती धर्मामध्ये वाटून घेतलेला आहे. अरे काय, महापुरुष जेव्हा एखादा माणूस महापुरुष होतो तेव्हा तो जाती धर्माच्या पलीकडेच जातो आणि तो फक्त महापुरुष असतो. त्याने मानवतेचं कल्याण केलेलं आहे, मानवतावादी भूमिका घेतलेली, समग्र मानवतेच्या हितासाठी जनकल्याणासाठी जो लढलेला आहे त्या माणसाला जातीत कसं काय? आणि म्हणून कुसुमाग्रजांनी उपरोध फार परखडपणे आणि तिखटपणे व्यक्त केलेला आहे. त्यांच्या एका कवितेचं नाव आहे रात्र, उत्तर रात्र. जयंतीच्या उत्तर रात्री कुसुमाग्रज सांगतात, जयंतीच्या उत्तर रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर, जयंतीच्या उत्तर रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर चौथऱ्यावरचे चार पुतळे एकत्र आले. चौथऱ्यावरचे 4 पुतळे एकत्र आले. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समोर आला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे बाबांनो, माझं बरं आहे, माझ्या पाठीमागे सगळा बौद्ध समाज उभा आहे खंबीरपणे, माझा बहुजन समाज उभा आहे माझ्या पाठीमागे. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा पुतळा पुढे आला. तो म्हणाला की बाबांनो, माझंही बरं आहे, माझ्या पाठीमागे पुण्यातला सगळा चित्पावन ब्राह्मण वर्ग उभा आहे, माझं बरं चाललंय. त्याचबरोबर नंतर महात्मा फुले आले. महात्मा फुले आले आणि महात्मा फुलेंचा पुतळा बोलू लागला. म्हणालो, बाबांनो, माझंही बरं चाललंय, उशिरा का होईना सगळा माळी समाज माझ्या पाठीमागे आहे. आणि सगळ्यात शेवटी महात्मा गांधीचा पुतळा काठी टेकत 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 समोर आला. महात्मा गांधी म्हणाले, अरे बाबांनो, तुमच्या पाठीमागे तरी कुणी ना कुणीतरी आहे, माझ्या पाठीमागे फक्त सरकारी कचेऱ्यातल्या भिंती. असा जो उपहास देतो या कवितेतनं शेवटी काय आपल्याला सुचवतात काय कुसुमाग्रज, की आम्ही प्रत्येकाने या सगळ्या समाज पुरुषांना, ज्यांनी या सगळ्या भिंती तोडल्या, बरोबर, जाती धर्म वंश प्रांत भेद त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी ज्यांनी काम केलं, त्या सगळ्या महापुरुषांना आम्ही एका जातीत कोंडलं. आणि मग आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा सुरू झालेल्या, जय बुद्ध, जय भीम, जय लहुजी, या पद्धतीच्या सगळ्या घोषणा झालेल्या आहेत. मला नम्रपणे सांगायचं, आपण सगळी बाबासाहेबांची लेकरं आहोत. या अर्थानं आपण सहोदर आहोत, एका उदरातून आलेली भावंड. विचार वेगळे असतील परंतु एका उदरातून आलेले आपण आहोत. आणि त्यामुळे सगळ्या नद्या जशा समुद्राला मिळतात ना जाऊन, तशा नद्यांचे प्रवाह वेगळे असतील. त्याच पद्धतीनं आपली वैचारिक भूमिका शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही जी चतुश्रुती आहे, या चतुश्रुती समोर ठेवूनच आपल्याला हे सगळं काम केलेलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आपण प्रकाश टाकण्याऐवजी खरं तर काय झालं, प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून अण्णाभाऊंना नाक मुरडण्याचं काम झालं. अण्णाभाऊ ज्ञानपीठ पुरस्काराच्या पेक्षाही मोठे आहेत. अण्णाभाऊ पुरस्कार, बिनभिंतीच्या शाळेत वाढलेला हा मुलगा, अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात शिक्षणाचा वाद आहे, परंतु हे खरंच आहे. शंकरभाऊ साठेंच्या, सुदैवानं शंकरभाऊ साठेंच्या जवळ काही काळ मी वाढलो. फार पूर्वीची गोष्ट, 1985-86 साली त्यांनी माझा भाऊ अण्णाभाऊ नावाचं जे चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये शंकरभाऊ साठेंनी अण्णाभाऊंच्या बद्दल लिहिलेलं आहे की शाळेत गेले, गुरुजींना त्यांनी त्रास दिला, गुरुजींनी अण्णाभाऊंना मारलं, अण्णाभाऊंनी पुन्हा गुरुजींना मारलं, आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊ शाळेत गेलेच नाही. 1.5 दिवसाच्या शाळेत गेलेला हा अण्णाभाऊ साठे, बिनभिंतीच्या शाळेत वाढलेला हा मुलगा, ज्याने स्वतःचं विश्व निर्माण केलं. ज्याने स्वतःचं विश्व निर्माण करत असताना आपोआप त्याच्याकडे सगळे पुरस्कार चालत आले, आपोआप सगळ्या पदव्या चालत आल्या, आणि आपोआप अण्णाभाऊ
संपूर्ण बहुजन समाजाचे, या संपूर्ण जगाचे अण्णाभाऊ लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे या पदवीनं जगत विख्यात झाले. साहित्य सम्राट या पदवीनं जगत विख्यात झाले. आणि म्हणून एकूण अण्णाभाऊंचा अभ्यास करत असताना प्रस्थापित समाजाकडून हे होतच गेले, आजही होतंय, पूर्वी सुद्धा होतंय, हे नाकारता चालणार नाही. मी फार धाडसानं बोलतो की बहुजन समाजामध्ये जेवढे जेवढे ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना कधीही फारसं काय आचार्यपद वगैरे मिळणार नाही, फार ते मोठे होणार नाहीत, तुंग होणार नाही. काही असो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांना घेतलेला मूलमंत्र घेऊन हा बहुजन समाज बाबासाहेबांच्या या सगळ्या चतुसूत्रीवर चालत आहे. बाबासाहेबांनी चेहरा दिला, बाबासाहेबांनी कुठेतरी आयडेंटिटी दिली, आणि ही आयडेंटिटी घेऊन आपल्याला या सगळ्या समाज पुरुषांना खऱ्या अर्थानं आता एका मुठीत घेतलं पाहिजे. एका झेंड्याखाली एकत्र येऊन आपण सगळे जण एकत्र आलो तर आपल्याला नक्कीच बाबासाहेबांचा विचार अजूनही पुढे घेऊन जाता येईल. आणि हाच बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठे लिहित गेले. परंतु अण्णाभाऊ साठेंनी लेखन करत असताना बाबासाहेबांच्या या विचारातली सगळी सूत्र, जीवन मूल्य आणि साहित्याची एक जीवनदृष्टी असते. साहित्यिकाचा एक जीवनविषयक दृष्टिकोन असतो, एक साहित्यविषयक दृष्टिकोन असतो. आता मी असं म्हणेल की जीवनविषयक दृष्टिकोन हाच साहित्यविषयक दृष्टिकोन असायला हवा. अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात तेच आहे. जे जे जगलं, भोगलं, पाहिलं, साहिलं, अनुभवलं ते सगळं अण्णाभाऊ साठे लिहित असताना अण्णाभाऊंच्या या सगळ्या साहित्यातून 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक लेखकानं आपल्याला अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्य कृतीकडे लक्ष अशा प्रकारचं केंद्रित केलं पाहिजे. आणि सगळं करत असताना मी असं आपल्याला सांगेन की विविध अंगानं अण्णाभाऊंच्या साहित्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. केवळ सामाजिक आर्थिक शोषणाचं चित्रण करून अण्णाभाऊंची लेखणी थांबत नाही, तर त्याही पुढे जाऊन मानवी जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता, लाचारी, दारिद्र्य, अस्पृश्यता संपवू पाहणारी एक विद्रोही अशा प्रकारची जाणीव त्यांच्या सगळ्या साहित्यातून आपल्याला दिसते. प्रत्येकाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार असला असा क्रांतिकारक संदेशही अण्णाभाऊंच्या एकूण समग्र साहित्याची लेखणी आपल्याला देते. अर्थातच नवी विवेकी समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक मूल्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून आपल्याला दिसतात. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला आज ज्या कादंबरीमुळे अण्णाभाऊ साठे जगभरात ओळखले जातात ती एकमेव फकीरा कादंबरी, आणि त्या फकीरा कादंबरीचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. आजपर्यंत अनेक प्रकारच्या अनेक आवृत्त्याही फकीराच्या त्या निघाल्या. परंतु हा फकीरा अण्णाभाऊ साठेंनी पाहिला होता लहानपणी, बरोबर. आणि अण्णाभाऊंच्या संदर्भात अण्णाभाऊंनी फकीराच्या अनेक प्रकारच्या आठवणी फकीरा कादंबरीतून सांगितलेल्या आहेत. कुठेतरी इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध बंड करून उठणारा, पेटून उठणारा हा फकीरा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात बहुजन समाजातल्या या सगळ्या साहित्यिक वाचकांसाठी फकीरा कादंबरी फार जवळची अशी ती आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी फकीरा कादंबरीवर चित्रपट काढला. पुढे वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निघालेलाच आहे. अनेक प्रकारच्या कथा कादंबऱ्या लिहित असताना अनेक प्रकारच्या कथेमधून अण्णाभाऊंनी ही समाज व्यवस्था, शोषण व्यवस्था, दरिद्री, गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यावर प्रकाशझोत टाकला. मर्याईचा गाडा नावाचं एक एकांकिका म्हणू आपण, मर्याईचा गाडा, हे जर आपण सगळं पाहिलं, माझ्या महाविद्यालयात
पुरुषोत्तम करंडक नावाच्या प्रथित यश एकांकिका स्पर्धेसाठी मर्याईचा गाडा माझ्या काही विद्यार्थ्यांनी केलं. पोरं सगळी बहुजन समाजातलीच, आणि अत्यंत ताकदीनं मर्याईचा गाडा या एकांकिकेची निर्मिती झाली. मुळातच नावच असं होतं की ते नाव घेतल्यानंतरच अनेक लोकांनी नाकं मुरडलेली होती, ही मी पाहिलेलं. म्हणजे काहीतरी गोड गोड अशा प्रकारचं काहीतरी विश्व जे आहे, जे विश्व अनुभवलंच नाही ते विश्व कुठेतरी खिडकीतून एखाद्या झोपडपट्टीचं चित्रण करण्याचा जो प्रकार आम्हाला साहित्यातून जो दिसतो आहे दिवसेंदिवस, त्याही पेक्षा जो त्या शेना मातीतच जन्माला आलेला आहे, जो गरिबीचं दारिद्र्याचे चटके सोसतो आहे, असा एक बहुजन नायक अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून उभा केला. आपल्या साहित्यातील त्यांच्या कादंबरीतल्या नायिका सुद्धा अत्यंत फारच जुनाट अशा प्रकारच्या विचारसरणीच्या नसल्या तरी बंडखोर अशा प्रकारच्या, सुशील, समंजस, प्रापंचिक विचाराच्या आणि सर्वांना समजून घेणाऱ्या अशा काय म्हणतात सद्गुणी, सुशील, चारित्र्य संपन्न अशा प्रकारच्या नायिका अण्णाभाऊंनी साहित्यातून उभा केली. एक दोन साहित्य कृती थोड्याशा मनोरंजनाच्या पातळीवर जातात, परंतु साहित्याचा मुळातच आपल्याला दृष्टिकोन आणि अभ्यास नीट समजून घ्यायचा असेल, साहित्य समजून घ्यायचं असेल तर मनोरंजनातून ज्ञानसाधना आणि विचारातून जनजागृती हा दृष्टिकोन समोर ठेवावा लागतो. मनोरंजनातून ज्ञानसाधना. अण्णाभाऊंनी मनोरंजनाच्या माध्यमातून काही साहित्यकृती लिहिल्या आणि त्यामुळे त्याचा अभ्यास थोडासा वेगळा ठेव, परंतु मनोरंजनातून प्रबोधन करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्यातून दिसतं. आणि म्हणून एक अण्णाभाऊंची जडणघडण होत असताना शेवटी बहिणाबाई कुठल्या शाळेत गेली होती, तुकाराम कुठल्या शाळेत गेले होते, शिक्षणानं येणारी जी दृष्टी आहे ती मला माहित नाही, वेगळी असेलच, परंतु अनुभवाच्या शाळेत शिकलेली ही जी माणसं आहेत, तुकाराम, संत तुकाराम कुठल्या शाळेत गेले नाहीत, बहिणाबाई कुठल्या शाळेत गेले नाहीत, नारायण सुर्वेंसारखा कवी माझं विद्यापीठ आपल्याला देऊन गेला, हे सगळं करत असताना कुठेतरी ही जी जीवन जगत असताना सगळे सोसत असताना आणि जीवनाचा खडतर प्रवास करत असताना आपोआप जी वैचारिक प्रगल्भता येते ना, ती प्रगल्भता अण्णाभाऊंच्या साहित्यात होती, अण्णाभाऊंच्या विचारात होती, अण्णाभाऊंच्या जीवनात होती. आणि म्हणून अण्णाभाऊंनी अनेक प्रकारच्या दर्जेदार अशा प्रकारच्या साहित्य कृती निर्माण केल्या. आणि मग त्याच साहित्यातून कुठेतरी हे सगळं करत असताना, निर्मिती करत असताना उदात्त भावनेनं आपली लेखणी झिजवण्याचा प्रयत्न केला आणि उपेक्षित समाजाला न्याय देण्याचं अभूतपूर्व कार्य अण्णाभाऊ साठेंनी केले. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे समाजाला दीपस्तंभासारखे आहे. आज आमचं दुर्दैव हे आहे की आमच्या बापाबद्दल आम्हाला सांगितलं पाहिजे, दुसरं कोणी सांगणार नाही. माझ्या बापाचं कार्य, कर्तृत्व आणि माझ्या बापाचं चरित्र आणि माझ्या बापानं काय भोगलं आणि माझा बाप किती मोठा होता हे मुलगा म्हणून मला सांगावं लागतं, दुसरा कोणी सांगणार नाही. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे सगळे महापुरुष जे आहेत, या सगळ्या महापुरुषांचा हे जे चरित्र आहे हे पुढच्या पिढीपुढे आपल्याला ठेवायचंय. आपली ती जबाबदारी आपल्याला नाकारता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी बाबासाहेबांच्या पर्यंत येऊन थांबते. आणि बाबासाहेबांच्या नंतर मग हळूहळू हळूहळू अनेक येत आहेत, पुढे अनेक येत आहेत. परंतु कुठेतरी बाबासाहेबांचा आपल्याला एकाच वेळी हा सगळा अभ्यास करत असताना, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा अभ्यास करत असताना अण्णाभाऊ साठेंच्या एकूणच व्यक्तिमत्वावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव तर होताच, परंतु मार्क्सवादाचाही प्रभाव होता. श्रमिक म्हणून अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख होतो. अण्णाभाऊ साठेंनी एक कामगार
मुंबईचा कामगार म्हणून काम केलेलं आहे. आणि सगळं काम करत असताना कुठेतरी ही जी भांडवलदारी व्यवस्था आहे आणि भांडवलदारी व्यवस्था शोषण कशा प्रकारचं करत आहे हे अण्णाभाऊ साठेंच्या आपोआप लक्षात येत होतं. आणि म्हणून जो मार्क्सनं सांगितलेला जो सिद्धांत आहे तो मार्क्सवाद घेऊन मार्क्सवादाचा प्रभाव, साम्यवादाचा, समाजवादाचा प्रभाव, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव घेऊन अण्णाभाऊ साठे पुढे येतात. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 साली. 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊंनी शिवाजी पार्कवर मोर्चा काढलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. धो पाऊस कोसळत असताना त्या पावसाची तमा न करता अण्णाभाऊंनी तो मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधून सरकारला एक प्रकारचं आव्हान कुठेतरी दिलेलं आहे. म्हणून जास्त कितीही बोललं तरी कमी. आज आपल्याला जयंतीच्या निमित्तानं त्या महापुरुषांचं योगदान, त्याचं कार्य, त्याचं कर्तृत्व आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला आढावा घ्यायचा. आमचे सुरेश पाटोळे यांनी फार अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं एक चरित्र लोक अण्णाभाऊ साठेंचं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक साहित्यिक मित्र ढाल ठाणगे, या ठाणगे सरांनी सुद्धा साहित्यिकांचे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठेंचा गौरव साहित्य कृतीच्या रूपाने केलेला आहे. अनेकांनी अण्णाभाऊ साठेंच्यावर लिहिलं. माझं भाग्य, मला वाटेगावला अण्णाभाऊ साठेंचं हे सगळं घर, अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबातली मग कुठेतरी ऊर भरून येतो. कारण मराठी मातीत जन्मलेल्या माणसाच्या जगण्याचे विविध संदर्भ घेऊन येणारं हे साहित्य अण्णाभाऊ साठेंचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून ज्या ज्या जाणीवा, मी त्या जाणीवा विद्रोही म्हणतो, या सगळ्या विद्रोही मुळातच विद्रोही आहे. आणि विद्रोह असलाच पाहिजे. कारण शेवटी बघा ना की दलित साहित्याचा सगळा अभ्यास करत असताना त्याच्या सुद्धा प्रेरणा आम्हाला माहित आहेत, सर्वांना आपल्याला माहित आहे. वेदना, विद्रोह आणि नकार. वेदनेतून विद्रोह जन्माला येतो आणि विद्रोहातून नकार जन्माला येतो. आणि मग माणूस उभा राहतो आणि परिवर्तनाच्या विरुद्ध लढाई करत असताना विचारांची लढाई विचारानेच झाली पाहिजे अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य केलं. बहुजन समाजाला लिहितं करण्याचं काम केलंय. बहुजन समाजाला समजून सांगण्याचं काम केलंय. आणि या सगळ्या विद्रोही जीवन जाणीवांचा आपल्याला पुन्हा एकदा अभ्यास नव्यानं केला पाहिजे. शोषित, उपेक्षित माणसांच्या मनात विद्रोहाची बीजे कशी निर्माण होतात हे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचल्यानंतर आपल्याला कुठेतरी कळतंय. स्फुट स्वरूपात अण्णाभाऊंनी अनेक प्रकारचं जरी लेखन केलं असलं तरी हा सगळा विद्रोह सहजासहजी येत नाही. 1960च्या नंतरची पिढी जी आहे, या पिढीला 1960 नंतरचं जे साहित्य आहे, या साहित्यानं आम्हाला खूप काय दिलं. याचा सगळ्याचा अभ्यास करत असताना आपल्याला एक लक्षात घेईल की भारतीय समाजामध्ये हजारो वर्षापासून सामाजिक आणि आर्थिक विषमता अस्तित्वात आहे, जी आजही संपलेली नाही. आज नव्यानं ती निर्माण होती आहे, केली जात आहे, असं धाडसानं मी थोडस म्हणेल. पुन्हा एकदा नव्यानं उलट चक्र फिरतंय की काय अशा प्रकारचं कुठेतरी चित्र दिसत असताना हजारो वर्षाची ही जी आर्थिक विषमता जी आहे, वैदिक धर्मानं निर्माण केलेल्या बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरीमुळे बहुजनांचं फार नुकसान झालं हे आपल्याला नाकारता येणार. वैदिकांच्या या शोषणवादी व्यवस्थेच्या विरोधात अनेकांनी संघर्ष केला. मग आपल्याला चार्वाक आहे, चार्वाकांपासून बुद्धांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी हा विद्रोह पुकारलेला आहे. या बहुजनांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक शोषणमुक्तीच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी कार्ल मार्क्स
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थान मानून समाज परिवर्तनाच्या चळवळीला आपली लेखनी आयुष्यभर वाहिली. आज अण्णाभाऊंचा नव्यानं अभ्यास होतो आहे आणि हा अभ्यास करत असताना कुठेतरी बहुजन समाजातली अनेक मुलं नव्यानं लिहिती झाली, शिकू लागली, उच्च पदवीधर झाली, द्विपदवीधर झाली, PhD करू लागली पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी. आणि मग कुठेतरी या सगळ्या महापुरुषांचा नव्याने कुठेतरी नव्या दृष्टिकोनातून नव्या पद्धतीनं अभ्यास होऊ लागला, होत गेलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी एक खंदा वस्ताद लहुजी साळवे सारखा जसा कार्यकर्ता निर्माण केला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यानं अनेक प्रकारचे साहित्य नंतर निर्माण झालेले आहे, ते नाकारता येणार नाही. भगवान वैराट साहेबांसारखा एक सगळ्या झोपडपट्टीतल्या सगळ्या वंचित लोकांचा, गरिबांचा त्राता सारखा एक वैचारिक नेतृत्व सुद्धा या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या प्रेरणेमुळेच कुठेतरी आपल्याला मिळालेले. नावं कितीतरी घेता येतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु आपल्याला एकच करायचंय. मला जाता जाता सगळ्यात एकच सांगायचंय, खूप अण्णाभाऊंच्या बद्दल बोलता येईल. हे सगळं समोर करत असताना अण्णाभाऊंच्या बद्दल खूप वाचलं, खूप लेखन केलं आणि अण्णाभाऊंच्यावर प्रासंगिक स्वरूपात काही शोधनिबंध चर्चासत्र आयोजित केली. त्यानिमित्तानं मला जेवढं कळलेलं आहे, मला जे काही प्रयत्न करत आहे, कारण अण्णाभाऊंच्या लेखनाची गुणात्मक आणि संख्यात्मक व्याप्ती फार मोठी आहे. समाज जीवनातले अत्यंत विदारक प्रकारचे अनुभव अत्यंत कलात्मक आणि सकस भाषेत अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलेले आहे. जवळजवळ 21 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, अनेक लावण्या, पोवाडे, प्रवास वर्णन असं प्रचंड साहित्य अण्णाभाऊंच्या नावावर आहे. अण्णाभाऊ हे एक बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. अलीकडच्या काळामध्ये शेवटी ग्रंथसंख्या किती विपुल आहे हे महत्वाचं नाही, लेखकानं काय दिलेलं आहे, लेखकानं आपल्या साहित्यातून कोणता विचार मांडला आणि हा विचार बहुजन समाजापर्यंत पाझरण्यासाठी म्हणून अण्णाभाऊंनी हे कार्य केलेलं आहे. ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. आणि म्हणून ही कालसंगती सगळी सांगत असताना मी अत्यंत नम्रपणे आपणासमोर ठेवेन की आजच्या या व्याख्यानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज अशा प्रकारचे अभ्यासक आहेत. बाबासाहेबांच्यावर, महात्मा फुलेंच्यावर प्रेम करणारे हे सगळे अनेक प्रकारचे सगळे कार्यकर्ते, अभ्यासक, पदाधिकारी, अधिकारी या व्याख्यानाला उपस्थित असताना मी आपणासमोर अगदी छान पद्धतीनं, साध्या पद्धतीने, शासकीय असल्यामुळे व्याख्यानाचा वक्ता, व्याख्यानाची वेळ, व्याख्यान आपण कुठे देतोय त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी आपणासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीने, जसे मला अण्णाभाऊ साठे समजलेले आहे, अण्णाभाऊ साठे आमच्या हृदयात आहे आणि सगळे हे अण्णाभाऊ साठे हृदयात असल्यामुळे कुठेतरी आम्हाला हे सगळं अण्णाभाऊंचं या सगळ्या साहित्याचा मी नम्रपणे आपल्यासमोर मांडणी करतो. माणसावर आणि त्याच्या माणूसपणावर प्रेम करणारे अण्णाभाऊ मार्क्सवाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जेव्हा लेखन करतात ना, तेव्हा ती प्रेरणा आपल्याला समजून घ्यावी लागेल. नायक नायिका त्यांच्या अन्यायाचा प्रतिकार करणारे आहेत आणि म्हणून कथा कादंबरी बरोबरच लोकनाट्यातून, शाहिरी कवितेतून समाज परिवर्तनाचं भान देणाऱ्या जाणीवा त्यांच्या साहित्य कृतीतून व्यक्त झालेल्या आहेत. मुळात सुरुवातीला आमचे कविमित्र दशरथ शिंदे यांनी अण्णाभाऊंचं जे गीत गायलं, जगबदल घालून घा, सांगून गेले मला भीमराव, ही घोषणाच पुढे अण्णाभाऊंच्या साहित्याची विद्रोहाचं रणशिंग फुंकणारी ठरली हे आपल्याला सर्वांना ज्ञात असावं. स्वतः बाबासाहेब अण्णाभाऊंना भेटण्यासाठी मुंबईला गेले. अचानक अण्णाभाऊंना समजले की बाबासाहेब येणार आहेत, काय करायचं. परंतु त्यावेळी अण्णाभाऊंचं दुसरं वगनाट्य
बाबासाहेब होणार होतं, थिएटरमध्ये सगळी तयारी चालली होती आणि बाबासाहेबांनी ते वगनाट्य पाहिलं, अण्णाभाऊंच्या संदर्भात बोलले, अण्णाभाऊंशी त्यांचा संवाद झाला. हा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे, नीट वाचा कधीतरी. बाबासाहेबांनी अण्णाभाऊ अण्णाभाऊ लिहितात तेव्हा कुठेतरी अण्णाभाऊंच्या नंतर दुसरा एक जाता जाताचा संदर्भ वामनदादांच्या संदर्भात आम्ही हेच म्हणू की वामनदादांनी खूप गाणी लिहिली. आपल्याला तो संदर्भ कदाचित माहित असेल. वामनदादाच्या संदर्भात सुद्धा वामनदादांच्या गीतामध्ये थोडस उशिरा, सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी बाजार हाट करणारा आणि बाजारातनं डफ घेऊन गाणारा वामनदादा, बरोबर, की सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला, तिच्यासाठी झालोय मी सासूरवाडीला, असं एक मराठी चित्रपटात, सांगते ऐका नावाच्या मराठी चित्रपटात एक गीत गाजलं बघ. तशी गीत लिहिणारे वामनदादा पुढे बाबासाहेब भेटलेले आहेत. बाबासाहेब वामनदादांना सांगतायत की माझी 100 भाषणं, पण तुमचं एक गाणं प्रचंड प्रभावी असणार आहे, आणि म्हणून दादा लिहायचंच असेल तर या सगळ्या दीनदलित दुःखितांच्या, वंचितांचा आवाज मोठा करण्यासाठी या सगळ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण आपल्या गीतातून करा. आणि मग वामनदादांनी पुढे खूप 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 लिहिलं. वामनदादांनी खंतही व्यक्त केली, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे टोक न्यारेच असते, असं एक खंत पुढे त्यांनी व्यक्त केलेली आहे. थोडक्यात काय की आपण आज सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. काळ फार भयावह आहे, कोरोनापेक्षाही भयानक अशा प्रकारची परिस्थिती सध्याची आहे. आपण वैचारिक फार धाडसानं मी बोलतोय, फार स्पष्टपणे बोललं पाहिजे असं काही नाही. आपण सगळे जाणते आहात, सुज्ञ आहात, कोरोना महाभयानक महामारी नाही, याच्यापेक्षाही महाभयानक अशा प्रकारची एक महामारी, एक मूलतत्ववाद या देशामध्ये नव्यानं रुजतो आहे. या सगळ्याला पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचाराची धार लावून आपण नव्यानं सामोरं गेलं पाहिजे. सगळे एका छत्राखाली उभे राहिले पाहिजे. आपला जात, आपला धर्म, आपला प्रांत, आपला विचार, आपली विचारशैली, आपला दृष्टिकोन सगळं बाजूला ठेवून फक्त स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या एका चतुसूत्रीसाठी आपल्याला भांडावं लागेल. आणि जर झालं तरच या पुढे येणारी पिढी आपल्याला माफी करेल, अन्यथा येणारी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. आपणच आपल्याला कळणार नाही. शहाणे व्हा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, अशी परिस्थिती आहे. जाता जाता मी परवा एका ठिकाणी सहज वाचलं की आत्ताची परिस्थिती अशी आहे की शहाणे गोंधळलेले आहेत आणि मूर्ख आपल्याच मतावर ठाम आहेत. अशा प्रकारची भूमिका ही आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या संदर्भात सांगत असताना समारोप मी करताना आपल्याला थोडक्यात सांगेल की या दीनदुबळ्या वंचितासह कामगारांच्या, कष्टकऱ्यांचा आवाज झालेल्या खऱ्याखुऱ्या या साहित्य सम्राटाच्या सगळ्या साहित्य लेखनाच्या मुळाशी पुरोगामी जाणीवेचं आणि आधुनिकतेचं नातं होतं. आता हे आधुनिकतेचं नातं म्हणजे काय, तर कालखंडाबरोबर आलेल्या मूल्य व्यवस्थेशी त्याची मांडणी लावावी लागते. हे सगळं आधुनिकतेचं नातं त्या मूल्य व्यवस्थेशी आहे. आणि ही मूल्य व्यवस्था माणसाचे लौकिक जीवन सुखकारक व्हावे यासाठी प्रयत्न करीत असते. धर्म, जात, कालखंड, परंपरा, रूढी या सगळ्यापेक्षाही मानवी जीवनाला मुक्त श्वास घेता यावा अशी परिस्थिती निर्माण करणं, या मूल्याला आता सध्या महत्व आहे. अण्णाभाऊ साठे सारख्या साहित्यिकांनी अविरतपणे हे सगळं काम प्रत्येक कथा कादंबरीतून, आपल्या कवनातून, आपल्या शाहिरी जलशातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपल्याला नव्यानं पुन्हा एकदा या सगळ्या धर्म, जात, कर्मकांड, परंपरा, रूढी या सगळ्यातून मुक्त झालं पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. साधीशी छोटीशी एक संकल्पना घेऊन आपण सगळे माणसं आहोत. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. कुणी अमुक नाही, कुणी तमुक नाही, हे सगळं. आणि हे सगळं जर लक्षात घेऊन बाबासाहेबांचं मानवाच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आपल्याला यापुढे एकत्र यावं लागेल. आपले सगळे दृष्टिकोन बाजूला ठेवून आपल्यामधला अहंकंड, आपल्यामधला कुठेतरी एखादा विचाराचा अहंकार बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या विचाराची ही जी बाबासाहेबांच्या विचाराचा हा जो झेंडा आहे आपल्याला हातात घ्यायचा आहे. पुन्हा एकदा जावं लागेल पुढे. आणि म्हणून जगभर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मानव मुक्तीची मूल्य मानले गेलेली आहेत, जी शतकानुशतके माणसानं दिलेल्या संघर्षातून निर्माण झालेली आहेत. अण्णाभाऊ साठे या सगळ्या मूल्यांसाठी आग्रही आहेत. हे आपल्याला नीट साहित्य वाचल्यावर कळतं. अण्णाभाऊ साठे हा मनोरंजनासाठी वाचण्याचा साहित्यिक नाही. मनोरंजनासाठी प्रचंड पुण्यासारख्या आमच्या ठिकाणी साहित्य मिळतंय. वरून गुळगुळीत अशा प्रकारचं देखणं कवर, आतमध्ये काहीच सकस नाही, अशा प्रकारचं साहित्य आपल्याला वाचायला मिळतंय. परंतु जे साहित्य आमच्या जगण्याशी समांतर जात आहे, आमच्या भुकेला आवाहन करतंय, आम्हाला भूक आमची नष्ट व्हावी आणि म्हणून प्रेरित करतंय, जे आम्हाला प्रकाश दाखवण्याचं काम करतंय, असं साहित्य अण्णाभाऊंनी निर्माण केलंय. आणि या सगळ्या मुद्द्यांचे आधारित माणूस ताठपणे उभा राहू शकतो, हे त्यांना अण्णाभाऊंना मान्य होतं. आणखी एक गोष्ट त्यांना महत्वाची वाटते, ती म्हणजे श्रमिकांचं शोषण होता का. श्रमिकांचं शोषण हे भांडवलदारी व्यवस्थेत होत असतं आणि म्हणून भांडवलदारी व्यवस्थेत असे शोषण होते, म्हणूनच त्यांचा भांडवलदारी व्यवस्थेला विरोध होतो. आणि त्यासाठी अण्णाभाऊ हे साम्यवादी होते. आणि म्हणून त्या सगळ्या व्यक्तिमत्वाशी एकीव झालेल्या ह्या सगळ्या तऱ्हा अनेक पद्धतीनं सर्व अर्थानं पुरोगामी मूल्यांचं प्रबोधन आणि त्यांना साहित्यातून करावायचं होतं. आणि त्यात अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षात 101व्या जयंतीच्या निमित्ताने आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे, महाराष्ट्र शासन, बार्टी यांच्या वतीनं आदरणीय महासंचालक गजभिये साहेबांनी संधी दिली, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जे सर्व अभ्यासक याच्यात सहभागी झाले, माझं काही नक्कीच चुकलं असेल, जे चांगलं बोललो, मीही एक अभ्यासक आहे, मी वेगळा नाही, मी स्वतःला फार काही याच्यातलं दिग्गज विद्वान असंही समजत नाही. मला आपण संधी दिली, मला अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनपूर्वक बार्टीचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर रोकडे सर. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समता, बंधुता, स्वातंत्र्य याविषयीचे विचार आणि आजची परिस्थिती याविषयी आपण उपस्थितांना विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. यानंतर आजच्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धम्मज्योती गजभिये सर, महासंचालक बार्टी यांच्या संकल्पनेतून सर्व महापुरुषांचे जयंतीचे कार्यक्रम कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. ह्या ऑनलाईन कार्यक्रमांच्या शृंखलांमध्ये बार्टी संस्थेच्या समता दूतांकरिता विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम, व्यक्तिगत विकासाचे कार्यक्रम, स्ट्रेस याविषयीचे कार्यक्रम, कौशल्य विकास याविषयीचे कार्यक्रम असे अनेक प्रशिक्षण शिबिरे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेच्या नावलौकिकात वृद्धी व्हावी या दृष्टीने राबविण्यात येत आहेत.
तसेच जनसामान्यांपर्यंत बार्टीच्या विविध योजनांचा योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असणारे या वर्षीपासूनच 10वी मध्ये 90% जास्त मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 1 लाख असे एकूण 2 लाख रुपयांचे विशेष अनुदान योजना सुरू करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे माननीय महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. आवाज येतो? आवाज येतो का? येतोय सर. माझा आवाज येत आहे? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय रोकडे साहेब आजच्या या प्रसंगी आपल्या गायनाच्या माध्यमातून अण्णाभाऊंची संपूर्ण फिलॉसॉफी अत्यंत भावनिकरित्या आपल्या समोर मांडणारे श्री शिंदे साहेब या ऑनलाईन जयंती समारोहाप्रित्यर्थ महाराष्ट्रभरातून जॉईन झालेले सर्व नागरिक, बार्टी मुख्यालयात उपस्थित आमचे कर्मचारी व अधिकारी, आपणा सर्वांना या जयंती निमित्त मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 101व्या जयंती निमित्त बार्टीच्या माध्यमातून जयंती साजरी करीत असताना या महान साहित्यिकास, समाज प्रबोधकास अभिवादन करतो आणि आजच्या या अध्यक्षीय भाषणास मी सुरुवात करतो. आताच माननीय रोकडे साहेबांनी अत्यंत सुंदर असं विवेचन केलेलं आहे आणि 101वी जयंती साजरी करताना काय काय संदर्भ आपण पडताळले पाहिजे याची सखोल अशी मांडणी रोकडे साहेबांनी आपल्या सर्वांसमोर केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो. जग बदल घालूनी घाव मज सांगूनी गेले भीमराव या कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संपूर्ण विषयांवरचे विचार त्या एका कवितेत आलेले आहेत. आपण त्यांची ती कविता जर वाचली तर या संपूर्ण तत्वांची मांडणी त्यांनी त्या एका कवितेतून केलेली आहे. आणि आपण आज ही 101वी जयंती साजरी करीत असताना ती एक कविता जरी अत्यंत काळजीपूर्वक वाचली, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल की अण्णाभाऊंनी किती महत्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर मांडून गेलेल्या आहेत. आणि आपण जयंती का साजरी करतो? थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या सारखे व्हावे हाच सापडे बोध करा. आपण जयंती साजरी करीत असताना त्या एका व्यक्तीचा, त्या एका व्यक्तिमत्वाचं हे ते स्मरण नसतं, तर त्या माध्यमातून त्यांनी आपल्या समोर ठेवलेला जो विचार आहे, जी फिलॉसॉफी आहे, जी मार्गदर्शन आहे,
त्याचं पुन्हा एकदा सिंहावलोकन व्हावं. त्यांनी आपल्याला दाखविलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आणि आपण चालत असलेला जो मार्ग आहे या मार्गात काही तफावत आहे का याची पडताळणी व्हावी. तफावत असेल तर पुनश्च एकदा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्याचा आपण प्रण करावा आणि त्या मार्गावर आरूढ व्हावं. या अंगाने जयंती साजरी करण्याचं महत्व असतं आणि म्हणून आपण त्याच अंगाने आजची ह्या जयंती सोहळ्याकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी आपण सर्वांनी रोकडे साहेबांचं अत्यंत विवेचनपूर्ण विश्लेषण शांत चित्ताने ऐकलेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी सांगितलेल्या त्या विवेचनाला मनोमन तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि आपण आणखी कसं त्या विवेचनाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेल्या संदर्भातून अण्णाभाऊंकडे कसं पाहिलं पाहिजे याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि आजपासूनच आपल्या सर्वांच्या कृतीत त्या बाबी आल्या पाहिजे. असं जर आपण केलं तरच अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी केली असं द्योतक ठरेल असं मला वाटतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज 70 वर्षानंतर देखील अण्णाभाऊचे विचार किती प्रासंगिक होते हे आपल्या सर्वांना माहित आहे. 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी दादर शिवाजी मैदानात जो मोठा मोर्चा काढला, ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है, हे म्हणण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आपण विचारही करू शकत नाही की 200 वर्षाचं स्वातंत्र्य अत्यंत निकराची लढा देऊन आपल्या सर्व महान विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, नेत्यांनी ते स्वातंत्र्य मिळवलं. त्याचा फार मोठा जल्लोष या देशामध्ये सुरू होता. भारतच नाही अख्खं विश्व या घटनेकडे अतिशय आनंदपूर्ण भावनेतून पाहत होता. आणि हे असताना एक वीर पुरुष भारतातल्या आर्थिक राजधानीच्या मुंबई सारख्या शहरात निघून एक असा मोर्चा काढतो आणि त्याच्यात तो म्हणतो, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. ही फार मोठी घटना आहे बंधू आणि भगिनींनो. आपण याच्याकडे फार गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आज 70 वर्ष झाले आणि आपल्या देशाची तुम्ही परिस्थिती जर बघितली तर आपल्या सर्वांना माहित आहे काय परिस्थिती आहे. करोडो लोक आजही केवळ एका वेळच्या भाकरीवर जगतात. 2 वेळचं जेवण त्यांना लाभत नाही. कित्येक लोक गरिबी रेषेखाली जगतात. खेड्यापाड्यात आपण जर बघितलं तर शेतकरी, कष्टकरी, वंचित, कामगार वर्गाची परिस्थिती फार भयानक आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत आपण बघितलं असेल, 2 महिन्याचं लॉकडाऊन लागलं आणि सर्व लोकांची परिस्थिती विदारक झाली. म्हणजे 2 महिने 6 महिने देखील आपलं कुटुंब चालवू शकत नाही अशा पद्धतीचे लोक आपल्याकडे आहेत. अत्यंत गरिबीत हलाखीत जीवन जगत आहेत. आणि खरंच भारतासारख्या महान देशात हे सर्व अपेक्षित आहे का? याचा जर आपण आपल्यालाच प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असं येते. आणि याचं कारण काय? मी वारंवार सांगत असतो की स्वातंत्र्याचा जो लढा एक फार मोठं उदात्त स्वप्न घेऊन आपण सर्व आपले पूर्वज लढले. तो लढा जिंकल्यानंतर ते उदात्त स्वप्न जे आपण सर्वांनी पाहिलं होतं, आपल्या पिढ्यांना दाखवलं होतं, ते स्वप्नांचा आपल्या सर्वांना विसर झालेला आहे असं फार खेदानं नमूद करावं असं वाटतं. एकीकडे देशात 70 वर्षानंतर फार मोठी प्रगती झाली. विज्ञान तंत्रज्ञान असेल, आधुनिक आणखी इतर बाबी असतील, या सर्व क्षेत्रात आपल्या देशाने फार मोठी अशी प्रगती केलेली आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेची फार मोठी प्रगती झाली. मागच्या अलीकडच्याच काळात संपूर्ण जगातली 4थ्या क्रमांकाची आणि 3ऱ्या क्रमांकावर येत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था देखील उदयास आली होती. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतीय लोकांचा समावेश आहे. एकीकडे सुबत्ता, टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञान
याची वाढ होत असतानाच दुसरीकडे त्याच प्रमाणात किंवा किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रमाणात देशात दारिद्र्य, अज्ञान, गुन्हेगारी इत्यादीचं प्रमाण वाढायला लागलं आणि ही दरी दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आणि म्हणून याचं कुठेतरी आजच्या या अशा प्रसंगातून सिंहावलोकन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला फार आवर्जून सांगावं असं वाटतं की 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी जो मोर्चा काढला, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे त्यांनी तेव्हाही म्हटलं आणि आज 70 वर्षानंतर फार खेदानं असं नमूद करावं असं वाटतं की त्यांनी जे म्हटलं ते आजही खरं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ आणि त्यांचे विचार किती प्रासंगिक होते हे आपल्याला या संदर्भातून कळते असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि ही जर परिस्थिती आजची असेल तर मग आपली जबाबदारी काय? महाराष्ट्राला आज जे पुरोगामित्वाचा वारसा लाभलेला आहे, पुरोगामित्वाचं जे बिरुद लाभलेलं आहे, ते बिरुद महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतून आलं असेल, तुकाराम महाराजांनी चालवलेल्या परिवर्तनवादी चळवळीतून आलं असेल, खऱ्या अर्थानं बहुजनांचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून आलं असेल, त्याचबरोबर महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ते अलीकडे नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंद पानसरे असतील, इत्यादी महान लोकांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राला ह्या पुरोगामित्वाचा वारसा लाभलेला आहे. आणि हा वारसा लाभला असताना, हे पुरोगामित्व आपल्याला लाभलं असताना आज जर आपण बघितलं तर परिस्थिती काही बाबतीत फार फार वेगळी आपल्याला दिसते. या पुरोगामित्वाच्या वारशाला कुठेतरी कमजोर करण्याचा एक कटकारस्थान होत असताना दिसते. आजचे आपले माननीय वक्ते यांनी फार विशेषणं, सुंदर अशी विशेषणं वापरलेली आहेत. मी निव्वळ त्या विशेषणाचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि त्याचा अर्थ काय लावायचा हे मी सर्व श्रोत्यांवर सोडतो. त्यांनी म्हटलेलं आहे, उलटे चक्र फिरायला लागले. कोरोनापेक्षा भयंकर महामारी सध्या आपल्या आजूबाजूला वाढत आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोत्याच काळ ठरत आहे, इत्यादी फार महत्वाचे विशेषण आपल्या या आजचे जे व्याख्याते आहेत त्यांनी वापरलेले आहेत. मी त्या विशेषणाचा उल्लेख यासाठीच करतो, आजची ही जयंती साजरी करीत असताना या बाबीचा खरा अर्थ आपण सर्वांनी मनोमन समजून घ्या आणि तो अर्थ समजून त्या अर्थाला आपण एक सुजाण नागरिक म्हणून काय आपली जबाबदारी आहे त्या संदर्भात ही तुम्ही समजून घ्या. आणि तसं जर आपण त्या दृष्टीने जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आजची ही जयंती साजरी केल्याचं द्योतक होईल असं मला म्हणावंसं वाटतं. आज महाराष्ट्राच्या या पुरोगामी भूमीत वावरत असताना आपण आजच्या या जयंतीत मला वाटते 250 लोक जुळलेले आहेत. पण ज्या पद्धतीचं आजचा कार्यक्रम आणि आजचं मार्गदर्शन आपल्या वक्त्यांनी केलं, ज्या भावनाप्रधान आवाजातून आजचे आपले जे या ठिकाणी शिंदे साहेब आहे यांनी त्या कवितेच्या माध्यमातून जी अण्णाभाऊंची संपूर्ण फिलॉसॉफी आपल्या या लोकांसमोर मांडली, मला हा मनोमन विश्वास आहे आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर हे 250 लोक हा विचार संपूर्ण महाराष्ट्रभर पेरतील. आणि तसं जर आपण खऱ्या अर्थानं केलं, तसं करण्याचा जर प्रण केला तरच खऱ्या अर्थानं आजची ही जयंती आपण साजरी केली असं द्योतक होईल असं मला म्हणावंसं वाटते. आणि म्हणून आपण आजच्या या जयंती कार्यक्रम आटोपल्यानंतर गेल्यानंतर अण्णाभाऊंचे हे जे विचार आहेत, पुरोगामित्वाचा वारसा सांगणारे जे विचार आहेत, फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे नेणारे जे विचार आहेत, याचा प्रसार आपण सर्वांनी आपल्या आपल्या परीने केला पाहिजे. आणि अण्णाभाऊंची मांडणी जर काही लोक या चळवळीला त्रास होईल, ही चळवळ कमकुवत होईल अशा पद्धतीने जर करत असतील तर ते देखील आपण समजून उमजून त्याच्यावर आपण आपल्या पद्धतीने काय इलाज करता येईल
हे केलं पाहिजे आणि तसं करण्याचा जर आपण प्रण केला तरच खऱ्या अर्थानं आजची ही जयंती आपण त्यांची साजरी केली याचं द्योतक होईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. बार्टीच्या माध्यमातून आम्ही अण्णाभाऊंचे विचार आणि त्यांचे साहित्य यांचं प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्नरत आहोतच. लॉकडाऊनच्या काळात किंवा एकंदरीतच परिस्थिती मागच्या 1-1.5 वर्षात जी संपूर्ण देशावर आणि संपूर्ण जगावर उद्भवली असेल त्याचा परिणाम म्हणून आमच्या काही या प्रयत्नांमध्ये थोड्याफार प्रमाणात स्थगिती आली असेल तर स्थगिती आलेलीच आहे. येणाऱ्या काळात आम्ही आणखी जोमानं अण्णाभाऊंचे जे विचार आणि साहित्य आहेत हे फार मोठ्या प्रमाणावर बार्टीच्या माध्यमातून प्रचार करू याची मी आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आज या प्रसंगी आपण सर्वांनी शांतचित्ताने अण्णाभाऊंची ही ऑनलाईन स्वरूपातली जयंती या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा आपण सर्वांनी लाभ घेतला याबद्दल मी आपलं सर्वांचा आभार मानतो. प्रामुख्याने आमच्या या कार्यक्रमाचं आमचं निमंत्रण स्वीकारून माननीय रोकडे साहेब या ठिकाणी आले आणि अत्यंत सुंदर असं विवेचन त्यांच्या ओघवत्या शैलीत त्यांनी जे केलं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की त्यांनी जे विश्लेषण केलं, जी मांडणी केली, त्यांची जी मांडणी आहे एखादं आपण मोठ्या वक्त्यांचे जसं एखादं कीर्तन असते, एखादं चांगलं भजन म्हणण्यापेक्षा एखादी चांगली जे समाज प्रबोधक जशी मांडणी करतात अशा पद्धतीची मांडणी आज या ठिकाणी रोकडे साहेबांनी केलेली आहे. त्यांचा आवाज असेल, त्यांचं व्हॉइस मॉड्युलेशन असेल, त्यांची शब्दरचना असेल, या सर्वांमध्ये एक उत्तुंगता आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यांचं मी बार्टीच्या माध्यमातून महासंचालक म्हणून आभार मानतो. पुन्हा एकदा शिंदे साहेब ज्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून अण्णाभाऊंची फिलॉसॉफी आपल्या सर्वांसमोर मांडली, आपलं देखील आभार मानतो. आयोजकांनी जे आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आपल्या सर्वांनी माझे हे थोडक्यात अध्यक्षीय भाषण ऐकून घेतलं, आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि येत्या काळात आपण आजच्या या प्रसंगी ही जयंती साजरी करताना मोठ्या प्रमाणावर फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा, अण्णाभाऊ साठेंचा वारसा पुढे नेऊ अशी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया. आणि एवढे बोलून मी माझे अध्यक्षीय भाषण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद आदरणीय श्री धम्मज्योती गजभिये सर. आपल्या मार्गदर्शनातून आम्हास नवऊर्जा प्राप्त होत असते. आपल्या दूरदृष्टीतून बार्टीच्या नावलौकिकात भरभराट होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. विद्यार्थी वंचितांच्या विविध प्रश्नांवर आपण ज्या आत्मीयतेने कार्य करत आहात त्यामुळे वंचित घटकांना सामाजिक विनंती करेल की आपण आजच्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे समारोपन करावे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त ऑनलाईन स्वरूपाच्या या कार्यक्रमाकरिता सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून लाभलेले बार्टीचे महासंचालक आदरणीय धम्मज्योती गजभिये सर व या आजच्या जयंती दिनानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले प्राध्यापक महादेवरावजी रोकडे सर व या ठिकाणी उपस्थित
सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर या ऑनलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व जुळलेले बंधू भगिनी, आजच्या या दिनाचे वैशिष्ट्य जर सांगायचे जर झाले तर एका कवनातून या ठिकाणी मांडता येईल. आभाळाची आम्ही लेकरे, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळून कष्ट करावे, संत वेगळा नाही आम्हा, पंथ वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे. अण्णाभाऊंनी शोषित वर्ग असेल, वंचित वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे लिखाण केलं, लेखणीच्या धारेतून समाजाला दिशा देण्याचं जे काम केलं, या अशा थोर साहित्यिकास आजच्या ऑनलाईन स्वरूपात आज आपण या ठिकाणी अभिवादन स्वरूपाची एक या ठिकाणी जयंती साजरी केली. त्याबद्दल मी सर्वप्रथमतः व्याख्याते महादेवराव रोकडे सर यांचे या ठिकाणी बार्टी व आपणा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. अत्यंत विश्लेषणात्मक त्यांनी या ठिकाणी मांडणी केली आणि आमच्या महासंचालकांच्या अध्यक्षीय भाषणात सरांनी जे सांगितलं की आजची परिस्थिती, सामाजिक जी परिस्थिती आहे, या सामाजिक परिस्थितीमध्ये जर आपल्याला जर काही गोष्टी जर करायच्या असेल तर या विविध जयंतीच्या माध्यमातून आज आपण सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली आहे. अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत, अनेक महामानव या भारत भूमीस लाभले, विशेषतः महाराष्ट्र भूमीस लाभले. त्यामध्ये संत आहेत, महामानव आहेत, समाज सुधारक आहेत. अशा सर्व समाज सुधारकांचे, महामानवांचे विचार जर आपल्याला पेरायचे असतील तर या ठिकाणी व्याख्यात्यांचं जे वक्तव्य होतं, माणसाने माणसाकडे माणुसकीच्या नात्याने जर बघितलं तर निश्चितपणे आपण या जगाला, समाजाला एक विशिष्ट दिशेने आपण पुढे आणू शकू. या उद्देशाने आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे असं मला वाटतं. आणि पुनश्च त्यांनी जे विचार मांडलेत अण्णाभाऊंच्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या विषयी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या आजच्या परिस्थितीशी त्यांनी सुसंगत अशी त्याची बांधणी केली. त्याबद्दल मी बार्टीच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने, आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. व यापुढेही त्यांचे विचार आम्हाला निश्चितपणे मौलिक असे विचार ऐकायला मिळतील असं मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. व आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सदैव मार्गदर्शक असलेले आदरणीय महासंचालक गजभिये साहेब यांनी अध्यक्षीय मनोगतात जे विचार व्यक्त केले आणि ज्या जबाबदाऱ्या आमच्यावर सोपवल्या त्या निश्चितपणे आम्ही पुढे चांगल्या पद्धतीने हाताळू आणि आपणा सर्वांच्या सहकार्यातून ते निश्चितपणे चांगल्या दिशेला प्रवाहित करण्याचा प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण सर आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, चांगले विचार आमच्या पर्यंत पोहोचवलेत, त्याबद्दल मी आपले देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकेतून आपण या ठिकाणी करत असतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमचे बार्टीचे निबंधक आदरणीय घुले सर यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व गीताच्या माध्यमातून दशरथजी शिंदे नगरहून जुळले होते, त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अत्यंत समर्पक असं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी श्री सुमेशजी थोरात यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व आपणा सर्वांची या ठिकाणी आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निश्चितपणे याचं श्रवण या ठिकाणी केलं असणारच आहे. आणि त्या विचारांना आपण पुढे पायीक राहण्याची या ठिकाणी आपण सर्व मिळून एक ग्वाही देऊया. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.